लगेच पोलीस आयुक्ताला नोटीस दिली. अत्याचार कसा असतं एखाद्या पिक्चरमध्ये सुद्धा अशा पद्धतीने दाखवल्या जात नाही, त्याचा बदला घ्यायला लागते म्हणून सांगतोय. मित्रो, हा लोकशाहीचा खून आहे. दिनेश बुबची सभा रद्द नाही केली, लोकशाहीवर घाला घातला आहे. आणि जो जो भारताच्या लोकशाहीवर घाला घाला त्याला उपळून फेकण्याची ताकद प्रहारमध्ये आहे, लक्षात ठेवा. 23 तारखेला अधिकारी गेला. अधिकाऱ्यानं पोलीस आयुक्ताला पत्र दिलं का तो राणाचा मंडप काढून टाका, कारण प्रहारला 23 आणि 24 ला मैदान दिलेलं आहे. आणि अतिरेकेचा मला वाटते हद ओलांडून टाकली. 23 तारखेला सकाळी मंडप काढा म्हणतं राणाचा, आणि 23 तारखेला रात्री 7 वाजता आमची परवानगी नाकारतं, आणि ज्याला नाकारली त्या बीजेपीला हे मैदान देतं. मित्र हो, हा इतका लहान विषय नाही आहे, हा एवढा सोपा विषय नाही आहे. अमित शहाना माहित आहे का मला माहित नाही, पण राणा भाजपची संस्कृती विसरून भाजपलाच बेकार करण्याचं काम करत आहे, लक्षात घ्या. या राणामुळे आम्ही पाहतो अवघ्या महाराष्ट्रामध्ये कालचं जे प्रकरण झालं ना, याचे परिणाम पुऱ्या महाराष्ट्रात उमटल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. अरे चंद्रशेखरजी बावनकुळे आम्ही सांगतोय अर्ज भराच्या अगोदर आणि हायकोर्टाचा निकाल लागाच्या अगोदर बावनकुळेजी असं म्हणतं